नमस्कार. आजचा आपला विषय आहे भारतीय भाषा संमेलन का, कशासाठी? या विषयावरती बोलण्याचं कारण असं की 16 तारखेला परवा अमरावती विद्यापीठाच्या डॉक्टर के.जी. देशमुख सभागृहामध्ये एक खूप महत्त्वाची भाषाविषयक कार्यातली घटना घडलेली आहे, ज्याच्याकडे आजच्या राजकारणग्रस्त, निवडणुकाग्रस्त आणि त्यातच वाचकांची रुची सगळ्या वाहिन्यांनी वाढवली असल्यामुळे वर्तमानपत्रांनाही त्या स्पर्धेत त्यांच्या मागे जे खेचत जावं लागतं आहे, त्याच्यामध्ये या गोष्टींकडे भाषा, साहित्य, ग्रंथ, वाचन, व्यवहार, लेखन याकडे जे दुर्लक्ष माध्यमांचं होत आहे, त्यात याही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. माध्यमांचंच फक्त दुर्लक्ष अशा गोष्टींकडे होत आहे म्हणून त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही आहे. खुद्द राज्य सरकारं, केंद्र सरकारंसुद्धा कोट्यवधी रुपयांच्या ज्या पानपानभर जाहिराती करतात, त्याच्यामध्ये सुद्धा भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक त्यांनी स्वतःच केलेल्या, त्यांच्या विभागांनी केलेल्या, अधिकाऱ्यांनी केलेल्या, त्यांनी जी काही त्यासाठी धोरणं आखलेली असतात, त्यातली जी लोकोपयोगी असतात, कामाची असतात, त्या भाषांच्या उपयोगाची असतात, त्याची काडीचीही जाहिरात केंद्र किंवा राज्य सरकारातले, सरकार म्हणजे कोण, राज्यकर्ते जे कोणी त्यावेळेला सरकारमध्ये असतील ते पक्ष, ते ठरवतील ते त्यांचे, हे या जाहिराती म्हणजे त्यांची प्रचार यंत्रणा असते. पण त्याच्यात स्वतःचा सुद्धा प्रचार करताना ते कोणत्या गोष्टींचा प्रचार करतात की ज्याच्यावर बहुसंख्य लोकांची अत्यंत सुलभपणे त्यांना मतं मिळतील, तेवढ्यापुरतेच फक्त जे मुद्दे असतील तेच त्या जाहिरातीत असतात. भाषा, साहित्य, संस्कृती या बाबींवर मतं मिळत नाहीत किंवा त्याच्यावर मतं मिळतील असा समाज निर्माण करायचा नसल्यामुळे सरकारी जाहिरातींमधून सुद्धा ते वगळलेलंच असतं. म्हणजे तिथेही सरकारची भाषा, साहित्य, संस्कृतीबद्दलची जी घोर अनास्था असते, केंद्राची असो की राज्याची, ती आपल्याला दिसतच असते. पण हे काही जरी असलं तरीसुद्धा केंद्राची, राज्याची भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक, शिक्षणविषयक, तंत्रज्ञान, विज्ञानविषयक, कृषीविषयक खूप महत्त्वाची खाती अशी आहेत, विभाग असे आहेत की जे अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे खूप महत्त्वाचं कार्य करत असतात आणि लोकांपर्यंत त्याचे लाभ पोचवण्यासाठी प्रयत्नही करत असतात. फक्त दुर्दैवाने ते सरकारी जाहिरातींच्या पातळीवरून त्यांचं हे कार्य लोकांपर्यंत पोचू दिलं जात नाही, पोचत नाही. पण सरकार भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक काही करत नाही, उदासीन असतं, नास्ता दाखवतो आणि वर्षानुवर्ष आपल्या त्याबाबतच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं. म्हणून आपण केंद्र असो की राज्य असो, या सरकारांवर त्यांना जसं धारेवर धरतो ते धरलंच पाहिजे, त्यांच्यावर टीका करतो तीही केली पाहिजे, कारण हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. लोकांचा दबाव त्यातून निर्माण होत असतो आणि इष्टवळण लागत असतं, त्यांच्या त्रुटी दाखवत असतो, त्यांनी काय करायला हवं आणि ते काय करताय त्यातली विसंगती दाखवत असतो. ज्या अनिष्ट गोष्टी करतात त्याच्यावर आपण तुटून पडत असतो. पण यातलीच काही मंडळी, काही खाती जी अप्रतिम काम करत असतात, फार अप्रतिम योजना आखलेल्या असतात, त्याचा सरकार जरी प्रचार प्रसार फारसा करत नसलं तरी तो आपण केला पाहिजे, कारण ती आपली क्षेत्र आहेत, त्या आपल्या क्षेत्राच्या योजना आहेत, त्याच्या भल्याच्या योजना आहेत, ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर कळकळीने, तळमळीने बोलत असतो. आणि त्या योजना सरकारच्या पातळीवर सरकारी अधिकाऱ्यांकडून, प्रशासनाकडून राबवल्या जात नसतील तर आपण त्या त्यांच्या लक्षात आणून देऊन त्या राबवून घेण्यासाठी आपल्या राज्याच्या मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना, प्रशासनाला, संस्थांना कामाला लावलं पाहिजे. आणि ते आनंदाने लागतातही, कारण त्यांना ते त्यांचं कामच ते असतं, ते त्यांच्याकडून करूनही घेतलं पाहिजे, त्यांना सहकार्यही केलं पाहिजे, मार्गदर्शनही केलं पाहिजे, त्यांच्या लक्षातही आणून दिलं पाहिजे की त्यांनी हे सगळं का आणि कसं करायला हवं आहे. त्यातली एक महत्त्वाची घटना ही परवा 16 तारखेला के.जी. देशमुख सभागृहामध्ये जे भारतीय भाषा संमेलन, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण 365 दिवसामध्ये 480 संमेलनं करणारी संस्कृती आहोत आणि इतकी प्रचंड संमेलनं करतो, इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने त्या संमेलनांचा, काही ठिकाणी तर त्याचा उद्योग आणि व्यवसायसुद्धा झालेला आहे. काही लोकांनी आता भारताच्या बाहेर ही संमेलनं एक टुरिझमच्या व्यवसायाचा भाग म्हणूनही सुरू केलेली आहेत. काय वाटेल ते असलं तरीसुद्धा शेवटी भाषा, साहित्य, संस्कृती 1% का असेना
त्या करमणुकीच्या, टुरिझमच्या, प्रवासाच्या, पर्यटनाच्या कुठल्याही निमित्ताने पोचते. त्याबद्दल ठीक आहे जे करतायत ते. पण ही सगळी साहित्याची संमेलनं आहेत, म्हणजे साहित्यविषयक आहेत. कथाकथन, कवी संमेलन, तेच त्या विषयाचे, त्याच त्या लोकांच्या सहभागाचे, तेच ते परिसंवाद. आणि मग त्याच्यासाठी सरकारकडून, यंत्रणांकडून, संस्थांकडून जो काही पैसा मिळणार असेल आणि त्याचे जे काही व्यावहारिक लाभ असतात त्याच्याकरता या सगळ्या गोष्टी चालू असतात. याच्यात भाषा नसते कुठे, यात संस्कृती नसते कुठे, यात बोलीसुद्धा अभावानी असते. आता त्याबद्दलची जाणीव वाढायला लागलेली आहे, आपण हे सगळं बोलून बोलून, सतत प्रचार करून, प्रसार करून. पण तुलनेने हे सगळं फार क्षीण असतं. ते सगळं साहित्य केंद्रीय असतं, त्यातही अत्यंत सवंग अशा पद्धतीचं साहित्य केंद्रीय असतं. त्यातही फार गांभीर्याने साहित्य केंद्रीय असतं असं नाही. भाषा केंद्रीय तर नसतं. त्यामुळे आपल्या आजच्या लाभ केंद्री, व्यवहार केंद्री, पुरस्कार केंद्री, संमेलन केंद्री, सन्मान केंद्री, सत्कार केंद्री, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, या सगळ्यामध्ये आपली भाषेबद्दलचं, साहित्याबद्दलचं, संस्कृतीबद्दलचं गांभीर्याने करण्याचं काम जे आहे ते मरण पावलेलं आहे. ते पुनरुज्जीवित करण्याची प्रचंड मोठी गरज आहे. काही वर्ष ही साहित्य संमेलनं स्थगित ठेवली, 10 वर्ष तरी फरक पडणार नाही आहे आता. त्यामुळे स्वागत या भारतीय भाषा संमेलनाचं पहिल्यांदा भारतीय भाषा संमेलन हा शब्दप्रयोग ऐकू आला. आम्ही साहित्य संस्कृती संमेलन सुरू केलं होतं आणि असं भाषा संमेलन 30 वर्षापूर्वी व्ही.पी. सिंग असताना पंतप्रधान घ्यायचं योजलेलं होतं. दुर्दैवाने ते अद्यापपर्यंत होऊ शकलेलं नाही. म्हणून 16 तारखेला जेव्हा आम्ही अमरावतीला गेलो त्यावेळेला या लोकांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं, त्यांचे आभारही मानले. आणि मुख्य म्हणजे हे संमेलन कुठल्याही संमेलनेच्छू, स्वागतोच्छू असे जे शब्दप्रयोग वापरून काम करणारी मंडळी असतात त्यांच्यापैकी कोणी भरवलेलं नाही आहे. हे करमणूक प्रधान नाही आहे, हे व्यासपीठीय नाही आहे, उत्सवी नाही आहे. हे फार गांभीर्याने दिवसभर भाषा केंद्री पद्धतीने झालेल्या विचारांसाठीचं संमेलन आहे आणि म्हणून त्याचं मोल खूप मोठं आहे. दुर्दैवाने वर्तमानपत्र आणि माध्यमांनी त्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे. हे त्यांच्याही लक्षात आणून देण्याची गरज आहे. पण म्हणून आपण दुर्लक्ष केलं पाहिजे असं नाही आहे. त्या क्षेत्रातल्या मंडळींनी त्याची दखल घेतली पाहिजे, त्यांचा उत्साही वाढवला पाहिजे. दुसरी स्वागतार्ह घटना अशी आहे की हे संमेलन हे कोणाचं आहे? हे कुठल्याही साहित्य संस्थेचं नाही आहे. हे संमेलन आहे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नवीन शैक्षणिक धोरण जे आणलेलं आहे त्या धोरणांतर्गत त्यांनी आता एक भारतीय भाषा समिती स्थापन केलेली आहे. संकेतस्थळावरती जे उपलब्ध आहेत. दुर्दैवाने त्याच्यात ज्या 5-6 भाषांची नावं आहेत त्यात मराठीचं नाव नाही आहे. 12 कोटी मराठी भाषिक समाजाच्या. ही खेदाची गोष्ट आहे. ते असायला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत आणि ती मराठी तिथे आलीच पाहिजे, दिसलीच पाहिजे. भारतीय भाषा समिती केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाची या पद्धतीने त्यांनी हे संमेलन घ्यायच्या आधी याच्यासाठी काही मास्टर ट्रेनर्स ज्याला म्हणतात, एक रिसोर्स पर्सन्स, साधन सामुग्री असणाऱ्या अशा व्यक्ती, त्यांची एक कार्यशाळा घेतली. त्यात काही व्यक्तींना तयार केलं, त्यांना ती संकल्पना समजावून सांगितली आणि त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी काही माणसं निवडली की जी हे करू शकतील, आपल्या अंगावर घेऊन, खांद्यावर वाहून नेऊन उत्साहाने. आणि त्यांच्यावरती ती जबाबदारी सोपवली की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये हे कार्य करण्याची त्यांना एक परवानगी देऊन दिली. त्याच्यातून हे संमेलन अमरावतीला शिवाजी शिक्षण संस्थेचं जे मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय आहे त्याच्या ज्या प्राचार्य आहेत, अतिशय उत्साही, तडफदार, कलावंत असलेले प्राचार्य आहेत. त्यांची जाणी अतिशय समृद्ध इंग्रजी वाङ्मयाच्या आहेत. त्या याच्या समन्वयक होत्या आणि त्याच भारतीय भाषा समितीच्या कार्यशाळेला जाऊन येऊन ते सगळं समजून घेऊन ज्यांच्यावर त्यांनी ही जबाबदारी सोपवलेली आहे महाराष्ट्रामध्ये हे वाढवण्याची, त्याच्यापैकी एक होत्या. आणि त्यांच्यासोबतच महात्मा फुले विद्यालय अमरावती, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अमरावती, त्यांच्या मीना ठाकरे या संमेलनाच्या संयोजक होत्या.
याची ही तिसरी महत्त्वाची अभिनंदनीय गोष्ट की या 2 महिलांनी आपल्या खांद्यावर हे संमेलन वाहून नेलं. तुडुंब भरलेलं के.जी. देशमुख सभागृह अत्यंत गंभीर असलेल्या, साहित्यविषयक नसलेल्या अभिवाचन, कथाकथन, कवी संमेलन असं नेहमीचं टाळ्याबाज, घोषणाबाज आणि आपापली वर्णी लावून घेण्याचे जे संमेलन असतात त्यापैकी नसलेलं. दिवसभर अतिशय गांभीर्याने चाललेल्या या चर्चांसाठी साधारण 350 लोकांचं सभागृह भरलेलं आणि 700-750 लोक ऑनलाईन त्याकरता नोंदणी केलेली आहे. त्यामुळे ही खूप माझ्या दृष्टीने भाषा संस्कृतीच्या क्षेत्रातली आणि भारतीय भाषांच्या संबंधातली खूप महत्त्वाची आणि अपवादात्मक घडामोड आहे. आणि महाराष्ट्रातलं हे पहिलंच संमेलन आहे. हे संमेलन आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये शिक्षण मंत्र्यांनी, मराठी भाषा विभागाने, राज्य मराठी विकास संस्थेने, आपल्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी, मंत्रालयांनी, जॉईंट डायरेक्टर एज्युकेशनचे जे आहेत ठिकठिकाणचे, त्यांनी या संमेलनाकरता हे संमेलन 1 दिवसाचं एक चळवळ करण्याकरता शासन निर्णय काढला पाहिजे. आणि प्राध्यापकांना, शिक्षकांना, आणि प्राध्यापक म्हणजे फक्त भाषेचं नव्हे, कोणत्याही विषयाचे, कारण सगळ्या विषयांमधून भाषा पसरण्याची गरज आहे. भाषेची, कारण भाषा ही सगळ्या कोणताही विषय असो, विचार करण्याचं मुख्य माध्यम ही भाषा आहे, मातृभाषा आहे. त्यामुळे भाषा हा प्रत्येकाचा, कोणत्याही विषयाचा प्राध्यापक, शिक्षक असो, किंवा जो प्राध्यापक नाही, शिक्षक नाही, परंतु यामध्ये इच्छुक आहे यायला, अशा सगळ्यांना घेऊन हे एक चळवळीच्या स्वरूपात फार वेगाने राबवण्याची गरज आहे. कारण भाषा ही राष्ट्रीय ऐक्यासाठी, भाषिक सौहार्दासाठी, भाषिक ऐक्यासाठी, सांस्कृतिक ऐक्यासाठी आणि विकसित असं राष्ट्र, विवेकी असं राष्ट्र निर्माण करण्याची भाषा, साहित्य, संस्कृती फार मोलाची सामुग्री आहे. जिथे कुठे आपला समाजात येऊन पोचला आहे तिथून त्याला अतिशय इष्टवळण लावण्यासाठीची ही चळवळ आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय भाषांची इंग्रजीच्या जागी प्रतिष्ठापना करणारी ही सुद्धा चळवळ आहे आणि ही केंद्र शासन पुरस्कृत आहे. इंग्रजीबद्दलचे भ्रम दूर करणारी अशा या संमेलनांची ही चळवळ आहे. हा सगळा अनुभव अमरावतीला गेल्यामुळे मला घेता आला आणि तिथे या गोष्टी ज्या जाणवल्या त्यातली काही ठळक वैशिष्ट्य मी मुद्दाम आपल्याशी संवाद साधण्याकरता इथे मांडतो. की केंद्र सरकारने या पद्धतीने बहुभाषिकतेला उत्तेजन देण्याचं जे धोरण स्वीकारलेलं आहे, आपण केंद्रावर एकाच भाषेचं राष्ट्र करण्याचा त्यांचा जो काही पक्षाचा एखादा विशिष्ट अजेंडा असेल तो असेल, पण तो भारतीय राज्यघटनेचा नाही आहे. आणि राज्य कोणत्याही पक्षाचं असो ते त्याला राज्यघटनेनुसार करावं लागणार आणि ते करायला आपण त्याला बाध्य केलं पाहिजे, पक्ष कोणतेही असो, विचारसरणी कुठलेही असो. त्यामुळे या कार्याचं केंद्राने केलेलं आधी आपण स्वागत करू आणि या संमेलनाचं स्वागत करू. या संमेलनामध्ये जी काही 2-3 सत्र होती, या 2-3 सत्रामध्ये पहिलं तर औपचारिक उद्घाटन सत्र असतं. दोन्ही कुलगुरू होते, आजी माजी अमरावती विद्यापीठाचे, आणि त्यांचे जे भारतीय भाषा समितीचे जे संस्कृतमध्ये पद्मश्री मिळालेले अध्यक्ष आहेत, त्यांचं एक भाष्य त्यांनी व्हिडिओवरती ऐकवलेलं होतं. दुसरं सत्र यातलं फारच महत्त्वाचं होतं आणि ते होतं भारतीय भाषांमध्ये जे काही प्रयत्न आपण करतो आहोत आणि करण्यासारखं काय कार्य आहे याचा शोध घेणं. जे आपण मराठीच्या चळवळीसाठी कार्य करणारी मंडळी आयुष्यभर करतो आहोत तेच तिथे सांगायचं होतं. आणि जे माझ्यासारखी मंडळी बोलते आहे सतत, ते तिथे त्या सगळ्या विषयाच्या प्राध्यापकांना ऐकवायचं होतं. आणि भाषेबद्दलची, संस्कृतीबद्दलची जी काही आपली दृष्टी आहे समग्र अशी, ती पोचवायची होती. आणि तिसरं सत्र भारतीय भाषांचं जे पर्यावरण आहे, इकोसिस्टीम, त्याबद्दलचं होतं. आणि मग समारोपाचं जे काही औपचारिक सत्र असतं ते. यातला हा महत्त्वाचा विषय जो होता दुसऱ्या सत्रामधला, त्यात संयोजक असलेल्या, समन्वयक असलेल्या, संयोजक असलेल्या ज्या होत्या त्या पहिल्या सत्राच्या अध्यक्ष होत्या मिनल ठाकरे. दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर स्मिता देशमुख यांनी, मी जे सगळं आत्ता आपल्याला कथन केलं हे सगळं त्यांच्याकडून मला समजून घेता आलं त्यांच्या निवेदनामुळे. दुसऱ्या सत्राचं प्रास्ताविक करताना
त्यांनी एकूणच भारतीय भाषा समिती काय आहे, भारतीय भाषा संमेलन काय आहे, हे का आणि कशासाठी आयोजित करण्याच्या कल्पना आहेत, आणि काय भारतीय भाषा समितीला कुठलं कार्य करणं अपेक्षित आहे, त्याचं जे सादरीकरण केलं, जे प्रेझेंटेशन केलं, जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं, त्या सगळ्यातून ही कल्पना आली की ही किती महत्त्वाचं हे कार्य आहे आणि ते किती वेगाने पसरेल याकरता आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि विषय जो होता का बोलण्याचा माझ्या प्रत्यक्षात, तो भारतीय भाषा ज्या आहेत म्हणजे विकसित राष्ट्र निर्माण करण्यामध्ये भारतीय भाषांची भूमिका, प्रयत्न आणि उपाययोजना काय केली जाऊ शकतात. खूप महत्त्वाचा, खूप गंभीर विषय आहे, जो आपण गेल्या अनेक वर्षामध्ये विसरून गेलो की आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं काम जे आहे ते स्थगित झालेलं आहे. समाज निर्माणाचं काम स्थगित झालेलं आहे. नको तसा समाज निर्माण करण्याचं काम प्रचंड वेगाने गेल्या 30 वर्षात चाललेलं आहे. पण समाजाला इष्टवळण लावण्यासाठीचे हे जे प्रयत्न सरकारी पातळीवरचे, अशासकीय पातळीवरचे जे होते, स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवरचे, हे जवळजवळ जे संपुष्टात आलेले आहेत, त्याला एक मोठी चालना या संमेलनांच्या निमित्ताने, अशा विषयाच्या निमित्ताने मिळू शकते. आणि विशेषतः हा जो विषय आहे की विकसित भारतामध्ये, तो त्याच्या निर्माणामध्ये भारतीय भाषांची भूमिका काय असू शकते, प्रचंड मोठी आहे, जी आम्ही सतत आयुष्यभर बोलत आलेलो आहोत. आणि ही भूमिका पहिल्यांदा मांडली आहे ती डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी. इंग्रजीच्या जागी भारतीय भाषांची प्रतिष्ठा आणि अस्मिता वाढवण्याचा मोठं आंदोलन करणारा एकमेव राजनेता संसदेपासून तर सडकेपर्यंत हा केवळ डॉक्टर राम मनोहर लोहिया. त्यानंतर कुठलाही असा राज्यकर्त्यांमध्ये, राजकारणामध्ये, पक्षप्रमुखांमध्ये कुठलीही राजकीय दृष्टी, वाङ्मयीन, भाषिक, साहित्यिक आणि समाजाकरता त्याची असणारी गरज जाणणारा नेता अद्याप झालेला नाही. त्याच्यामुळे आपली ही परिस्थिती आहे. पण सुदैवाने त्याला चालना देण्याचं व्यासपीठ हे निर्माण झालेलं आहे. मुद्दा असा आहे की विकसित भारत म्हणजे काय, त्याच्या आधी विकास म्हणजे काय, आणि भारत म्हणजे काय. भारत म्हणजे काय याची राजकीय पातळीवरती मतं मिळवण्यासाठी जे काही ध्रुवीकरण केलं जातं ते विसरून गेलं पाहिजे. ती भारताची कल्पना ही राजकीय पक्षांना मतं मिळवण्याकरता आवश्यक असलेली टक्केवारी मिळवण्यासाठीची कल्पना आहे. भारतीय राज्यघटनेतली भारताची जी कल्पना आहे ती या भारतीय भाषा समितीच्या मुळाशी आहे. ती म्हणजे बहुभाषिक भारताची आहे. हा देश बहुभाषिक आहे, बहुसांस्कृतिक आहे, आणि त्याची ही बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता हीच राष्ट्र निर्माणाची सगळ्यात महत्त्वाची पायाभूत सामुग्री आहे. सिमेंट, माती, विटा, गोटे, मेट्रो, रेल्वे, समृद्धी, बुलेट ट्रेन ही भौतिक साधनं विकासासाठी जरी असली तरी भाषा, साहित्य, संस्कृती सारखी पायाभूत महत्त्वाची माणसाचा विचार, कल्पना, सामर्थ्य, क्षमता, कौशल्य हे मेट्रो वाढवत नाही, रेल्वे वाढवत नाही, समृद्धी महामार्ग वाढवत नाहीत, भौतिक संपत्ती वाढवत नाहीत. ती भाषा, साहित्य, संस्कृती वाढवते, आणि तीसुद्धा स्वभाषेतली, मातृभाषेतली. त्यामुळे सगळ्या भाषांचं जतन, संवर्धन हा युनेस्कोने सुद्धा आपला कार्यक्रम केला. म्हणून आंतरराष्ट्रीय मातृभाषा वर्ष आणि स्थानिक भाषा दशक युनेस्कोने जगभर प्रचारित करून ही जाणीव वाढवली. त्याचा हा परिणाम आहे की आपल्याला या पद्धतीने ही योजना मिळते आहे. विकासाची अवधारणा काय राष्ट्र निर्माणातली ही आधी निश्चित केली पाहिजे. बहुराष्ट्र कंपन्यांना सगळं ग्रहगोल दत्तक देऊन टाकणं, जंगल, जमीन, नद्या, पाणी, गावातली सगळी साधन सामुग्री, भौतिक, आणि प्रचंड नफा, ज्यातून प्रचंड संपत्ती निर्माण होईल, ज्यातून एक जगभर एक वर्चस्व निर्माण होईल 150-200 लोकांचं, बहुराष्ट्रीय कंपन्यांचं. आणि मग त्यांच्यामार्फत सगळ्या राष्ट्रांचे सगळी अंदाजपत्रकं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक हे ज्याला विकास म्हणतील तोच आणि तेवढाच फक्त करण्याचे बंधन आणि अर्थकारण त्यांनी दिलेला विकास जो गळेकापूस स्पर्धेचा आहे, जो हिंसा पसरवणारा आहे, जो द्वेष पसरवणारा आहे, जो भाषिक सौहार्द नष्ट करतो आणि जो राष्ट्र निर्माण होऊ देत नाही, जो फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचा नफा निर्माण करणारच अशी जगाची कल्पना मांडतो, या पद्धतीच्या विकासाच्या अवधारणेने आपण हा विषय जो आहे हा हाताळू शकत नाही.
कारण भाषा, साहित्य, संस्कृती हा कुठल्या प्रकारच्या विकासाच्या अवधारणेचा विषय आहे? हा पर्यावरणपूरक, समन्यायी, चिरंजीवी, शाश्वत, ग्रहगोलाचं शोषण न करणाऱ्या अशा, कारण भाषा, साहित्य, संस्कृती ही सेंद्रिय, भाषा ही सेंद्रिय संकल्पना आहे. जितकं झाड हे नैसर्गिक आहे तेवढीच भाषा ही सुद्धा माणसाची नैसर्गिक त्याच्या मेंदूत आहे. त्यामुळे राममनोहर लोहियांनी जी चतुसूत्री मांडली होती, लोकभाषा, लोकभूषा, लोकभवन, लोक आहार, आपल्याला लोक आहाराचं महत्त्व आता पटायला लागलेलं आहे रोगराई वाढल्यामुळे. पण लोकभवन म्हणजे स्थानिक शिल्प, आर्किटेक्चर, घरबांधणीसुद्धा स्थानिक हवामानानुसार असलेली. लोकभाषा आणि लोकभूषा हे सगळे लोकराज्याचे, लोकसत्तेचे, कारण हे सगळे बहुजनांचे आविष्कार आहेत. आणि याला महत्त्व न दिल्या कारणाने केवळ इंग्रजीने या सगळ्यांची जी जागा घेतलेली आहे, आणि इंग्रजीने घेतली याचा अर्थ इंग्रजी भाषिक राष्ट्रांनी, याचा अर्थ परभाषिक राष्ट्रांमधल्या मूठभर लोकांनी राजकीय वसाहतवाद गेला आणि इंग्रजीचा भाषिक साम्राज्यवाद आणि वसाहतवाद जगभर पसरला. इंग्रजी हीच ज्ञानाची भाषा, इंग्रजी हीच विकासाची भाषा, आणि या सगळ्या इंग्रजीमध्ये गुंतलेल्या राज्यकर्त्यांच्या हितसंबंधामुळे भारतीय भाषा या सगळ्या विकासाने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्फतच फक्त विकास शक्य आहे. आणि त्या विकासाला विरोध करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरवण्यापर्यंत जी मजल राज्यकर्त्यांची सुद्धा जगभर ठिकठिकाणी गेली, ती भाषा, साहित्य, संस्कृतीचा बळी घेणारी विकासाची अवधारणा आहे. विकसित भारत म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणारा भारत. विकसित भारत म्हणजे भाषा, साहित्य, संस्कृतीचा बळी घेणाऱ्या विकासाला विरोध करणारा भारत, असं राष्ट्र निर्माण करणं ही गरज आहे. आणि त्याच्यासाठी भाषा, साहित्य, संस्कृतीची भूमिका काय असू शकते, आणि त्यासाठी करण्यासारखी कामं कोणती आहेत, ही तर आम्ही सरकारला गेले 50 वर्ष सांगतोय. 40 वर्ष ती होत नाही आहेत. तीच कामं आहेत सगळी ही जी आपण नेहमी बोलतो. मराठीसारख्या भाषेला, भारतीय भाषेला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा याच्याकरता करा हे आम्ही सांगतोय. एकीकडे केंद्र हे बहुभाषिकतेचा प्रसार करतं. उच्च शिक्षणामध्ये मातृभाषेतून सगळे विषय शिकवा म्हणून धोरण तयार, केंद्राने धोरण करून काय होणार आहे? राज्यांनी कायदे केले पाहिजेत ना आपल्या भाषांच्या रक्षणाचे. इथे तर उलटं झालेलं आहे. केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांचीच सत्ता या राज्यात असून सुद्धा केंद्राचं धोरण वेगळं आहे आणि यांचं धोरण वेगळं आहे. केंद्र सांगताय की उच्च शिक्षणामध्ये मातृभाषेतून तुम्हाला सगळं शिक्षण देता येण्याची सोय करता आली पाहिजे, उच्च शिक्षण त्यातून दिलं गेलं पाहिजे, सगळ्या विषयांचं, सगळ्या ज्ञानशाखांचं. हेच तर आम्ही 50 वर्ष सांगतोय तुम्हाला, 100 वर्षापासून ती मागणी करतात आमचे लोक. ते म्हणणारं आम्ही मराठी विद्यापीठ द्या म्हटलं होतं, तुम्ही नाकारलं ना ते. म्हणजे तुम्ही केंद्राच्या धोरणालाच विरोध केला ना राज्यांनी इथल्या. तुम्ही साहित्याचं विद्यापीठ देऊन ठेवलं एक, ज्याची आम्ही गरज नाही, कोणी मागणी केली नाही. म्हणजे राज्याची इच्छाशक्ती नाही आहे जी केंद्राची आज इच्छाशक्ती निर्माण झालेली आहे भारतीय भाषांच्या मागे उभं राहण्याची. तिथे आपली राज्य, आपलं महाराष्ट्रच आपल्या भाषेच्या बाजूने उभं नाही आहे. तेच हे मराठी विद्यापीठ नाकारत आहे जे 100 वर्षापासून मागितलं जातं. तेच मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करत नाही आहे. ते ती अर्धन्यायिक यंत्रणा स्थापन करा जी लोकांना भाषेच्या वापराबद्दल प्रबोधितही करेल आणि सगळ्या भाषेच्या संबंधातल्या सगळ्या नियमांची, अधिनियमांची जर अंमलबजावणी झाली नाही तर दंडित आणि शासितही करेल. ते राज्यकर्त्यांची आणि होणार नाही आहे त्यांच्या विभागाने, कारण त्यांना सत्ता मिळवायची असते. त्याकरता एक लोकानुनय करणारे फक्त निर्णय घ्यायचे असतात. त्याच्यासाठी स्वायत्त यंत्रणा पाहिजेत. त्यामुळे जर काही करण्यासारखं महत्त्वाचं कार्य असेल भारतीय भाषांच्या रक्षणासाठी मराठीसारख्या, तर आधी शासनाच्या भाषा, साहित्य, संस्कृतीची सगळी मंडळं जी सरकार खाते करायला निघाली होती ती सगळी मंडळं आधी स्वायत्त केली पाहिजेत. त्या सरकारचा त्या कामामध्ये हस्तक्षेप असायला नको. खरं म्हणजे नसायचा तो आधी, आताच तो वाढला आहे गेल्या 10-15 वर्षात. ती पूर्णपणे स्वायत्त असली पाहिजेत. त्यांना पुरेसा निधी काम करण्याला आधी शासनाने दिला पाहिजे. हा सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. राष्ट्र निर्माण कशातून होणार आहे? आणि भारतीय भाषांची त्यामधली जी भूमिका आहे ती निश्चित कशी होणार आहे? भाषा हा भाषा वैज्ञानिकांचा प्रांत आहे. आधी तर भाषा शिक्षण दिलं पाहिजे आणि ते 8व्या वर्गापासून भाषा विज्ञानाचं शिक्षण दिलं पाहिजे. पदवीपर्यंत मराठी हा विषय असला पाहिजे जो आधी होता. प्रत्येक शाखेत, इंजिनिअरिंग असो, काय टेक्नॉलॉजी असो, तंत्रज्ञान असो, कुठल्या कॉमर्स असो, मॅनेजमेंट असो,
आधी होता ना, पदवीपर्यंत आम्ही शिकलो त्यावेळेला पदवीपर्यंत मराठी हा विषय होता. हळूहळू तुम्ही इंग्रजीनी ती जागा व्यापली आणि तुम्ही भारतीय भाषांचा बळी घेतला. पदवीपर्यंत मराठी हा विषय पाहिजे आणि उच्च शिक्षण हे सगळ्या विषयांचं हे मातृभाषेतून राज्यभाषेतून होण्यासाठी 10वी-12वीपर्यंत सगळ्या विषयांमधून विज्ञान तंत्रज्ञान जिथे कुठे त्याला पुढे ज्या ज्ञानशाखेत जायचं असेल ते सगळं राज्यभाषेतून त्याच्या भाषेतून मातृभाषेतून महाराष्ट्रात मराठीतून हे 10वी-12वीला जेव्हा तुम्ही ते उपलब्ध करून द्याल तेव्हा कुठे ते उच्च शिक्षणावरती तो विषय घेईल ना तो विद्यार्थी किंवा पालक देईल. 12वीपर्यंत तो त्या माध्यमात शिकलेलाच नाही आहे आणि मग तो विज्ञान कशाला घेईल मराठी माध्यमातून उच्च शिक्षणासाठी फक्त केंद्राच्या कायद्यात लिहिलं आहे म्हणून. म्हणजे केंद्राचे कायदे राज्यामध्ये अंमलात आणण्यासाठी राज्यांनी कायदे करण्याची इच्छाशक्तीची गरज आहे. केंद्रामध्ये फक्त ती असून उपयोगाची नाही आहे. केंद्राने ती दाखवली, आपण त्यांचं अभिनंदन केलं, पण राज्यांनी ती का दाखवलेली नाही? राज्यांनी ती दाखवली पाहिजे. त्यामुळे करण्यासारखी ही जी आधी कामं ही पायाभूत महत्त्वाची कामं आहेत. आपल्या शासनाच्या भाषा साहित्य संस्कृती सगळ्या संस्था ही स्वायत्त मंडळं असली पाहिजेत. तिथे ती तज्ज्ञांच्या मार्फत चालली पाहिजेत. त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असायला नको. त्यांना पुरेसा निधी द्यायला पाहिजे. दिलेल्या निधीमध्ये कपात व्हायला नको. त्यांना मुक्तपणे काम करू देता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. निर्भयपणे त्यांना अधिकाऱ्यांना, वरच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, धोरणकर्त्यांना निर्भयपणे आपल्या भूमिका मांडता आल्या पाहिजे. तुम्ही त्यांना फक्त नोकर करून टाकलं आहे वरून आलेले आदेश पाळा म्हणून. त्यांच्यावर हा जो दबाव निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती संपलेली आहे. कशी काय भारतीय भाषांची भूमिका तयार होणार आहे राष्ट्रनिर्माणामध्ये? कसं काय विकसित भारतामध्ये भारतीय भाषा काम करणार आहेत? त्या करू द्यायची इच्छाशक्ती पाहिजे आधी राज्यकर्त्यांजवळ. प्रोत्साहित करायला हवं. तुम्ही हतोत्साहित करताय काम करणाऱ्यांना, मग ते शासकीय पातळीवर असो की अशासकीय पातळीवरचे असोत. त्यामुळे हे भारतीय भाषा संमेलनासारखी संमेलनं जी आहे याच्यातून या चर्चा मोठ्या प्रमाणावर सर्वदूर होऊन एक दबाव मोठा निर्माण व्हायला पाहिजे. आणि राज्यकर्त्यांनी जो स्वतःवर निर्माण करून घ्यायची गरज आहे. त्यांनी स्वतःला आधी शिक्षित प्रबोधित करून घ्यायची गरज आहे या बाबतीमध्ये. कारण त्यांचं या पद्धतीचं शिक्षण प्रशिक्षण झालेलं नाही. अधिकाऱ्यांचं नाही, राज्यकर्त्यांचं नाही, राजकीय पक्षांचं नाही, जनप्रतिनिधींचं नाही. त्यांच्यासाठी शिबिरं घ्या ना, आम्ही येतो ना सांगायला. हे तर आम्ही कितीदा म्हणतो आहे. करण्यासारखी ही कार्य आहेत सगळी. या सगळ्यांच्या चर्चेला उद्युक्त भारतीय भाषा समिती या भारतीय भाषा संमेलनाच्या निमित्ताने जी करते आहे ही समग्र आणि सर्वांगीण चर्चा भाषा धोरण, भाषा व्यवस्थापन, भाषा नियोजन ही सामाजिक भाषा विज्ञानाची क्षेत्र आहेत. त्यांना करू द्या. ते सरकारने ठरवू नये. तज्ज्ञांनी दिलेलं धोरण सुद्धा तुम्ही संकेतस्थळावर उपलब्ध करून देत नाही. आम्हाला तुम्हाला पत्र लिहून सांगावे लागतं की जे धोरण मंजूर केलं नाही 2014चं भाषा धोरण ते तुम्ही संकेतस्थळावर ठेवता. आणि ज्या भाषा सल्लागार समितींनी ते परिष्कृत करून तुम्हाला फेब्रुवारी 23मध्ये दिलं ते 23चं धोरण मागूनही लोकांना मिळत नाही. त्यासाठी आम्हाला सरकारच्या लक्षात आणून द्यावं लागतं, पत्र लिहावं लागतं की हे धोरण संकेतस्थळावर टाका. पत्रकारांना मिळत नाही, माध्यमांना मिळत नाही, लोक आम्हाला विचारत आहेत. हे वातावरण बदललं पाहिजे. हे करण्यासारखं कार्य आहे. त्याशिवाय भारतीय भाषांची भूमिका राष्ट्रनिर्माणामध्ये समर्थपणे आणि सक्षमपणे राबवण्यासाठी लोक समोर कसे येतील? त्यांना समोर आणावं लागेल. शासकीय पातळीवर, अशासकीय संस्थांच्या पातळीवर, स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर तिथे भाषा केंद्रीय काम होतच नाही. मी तर वारंवार सांगतो आहे आमच्या साहित्य संस्था भाषा केंद्रीय कामच होत नाही आहे ना. संस्कृती केंद्रीय कामच होत नाही आहे. महाविद्यालय, विद्यापीठं इथेही साहित्य केंद्रीच काम होतं आहे. शासनाची सगळी शासनाच्या ज्या भाषेच्या संस्था आहेत तिथेही साहित्य केंद्रीय साहित्य संमेलनांचं काम त्यांना करायला लावलं जातं आहे. मग भाषा केंद्रीय काम होणार कुठं? भाषेची भूमिका राष्ट्रनिर्माणात निश्चित कशी होणार आहे? विकसित भारत कसा होणार आहे? या माध्यमातून, या सामुग्रीतून. हे गांभीर्य जे आहे हे भारतीय भाषा संमेलनाच्या व्यासपीठांवरून चर्चेला आणण्याचं स्वातंत्र्य आणि संधी ही जी मिळते आहे त्या भारतीय भाषा संमेलनाची वेगाने चळवळ करून मोठ्या संख्येने हे गांभीर्य आता समाजामध्ये, सरकारमध्ये, राज्यकर्त्यांमध्ये, प्रशासनामध्ये, अधिकाऱ्यांमध्ये निर्माण करण्याची प्रचंड मोठी गरज निर्माण झालेली आहे. तरच भाषा, साहित्य, संस्कृती आणि विकसित भारताचा निर्माण यांचा संबंध जोडता येईल. अन्यथा
विकासाच्या संकल्पनेत बदल न करता, राज्यकर्त्यांच्या राज्य करण्याच्या कल्पनेमध्ये बदल न करता, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, अशासकीय संस्थांना विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत न आणणं, या सगळ्यांनी आपोआप होणार नाही आहे. ते करावं लागणार आहे. त्याची इच्छाशक्ती निर्माण करावी लागणार आहे. आणि भारतीय भाषा संमेलनाच्या निमित्ताने ही सगळी चर्चा करण्याला उद्युक्त केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे म्हणजे स्मिता देशमुख, मिनल ठाकरे या संस्था आणि केंद्राची भारतीय भाषा समिती या सगळ्यांचं आपण अभिनंदन करू आणि त्यांचे आभार मानू. धन्यवाद.